पुरुषोत्तम चौधरी. टोंगायचंच लागलं होतं, फक्त ते टोंगायापासूनच मार होता, बाकी कुठंच नव्हता. आणि इथं हड्डी आधीच काढली होती. म्हणजे दुखते जशी जशी सुंगी उतरे तशी तशी सांगे. मला 10-15 मध्ये होती मी. दुखते बाईच करे. मी विचारलं डॉक्टरले, मला म्हणे तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही अनाडी आहे, असं आहे तसं आहे, असंच करून हुडवे. मी स्वतःच होती ना. आणि त्या डॉक्टरनं आज आम्ही संपूर्ण बावनी कुणबी समाज मंडळ अमरावती जिल्हा येथे आम्ही आमचे समाज बांधव श्री पुरुषोत्तमजी चौधरी हे यांचा किरकोळ ॲक्सिडेंट गाडीहून पडले होते. हे 24/6ला पडल्यानंतर यांच्या घरच्यांनी मंगरूळ PSCमध्ये ॲडमिट केले. 24/6ला लगेच त्यांनी रेफर केले अमरावती इरविनला. तिथे त्यांच्या टोंगळ्याची फक्त नारवाटी सरकली होती, कुठल्याही प्रकारची शरीरावर कोणतीही जखम नव्हती. तर त्यांना इथं ॲडमिट केले असता त्यांचेवाला ऑपरेशन हे 28/6ला केले. पण 28/6ला ऑपरेशन करताना त्यांनी त्यांच्या पोटालासुद्धा चिरे मारले. टोंगळ्याचं ऑपरेशन असताना यांच्या पोटाला का चिरे मारले? आमचा असा प्रश्न आहे की यांची शरीरातील किडनी हे अवयव तस्करी केलेली आहे इरविन हॉस्पिटलमध्ये, हे आमचा स्पष्ट आरोप आहे. व याला डॉक्टरसुद्धा टोटल कारणीभूत आहे. नाही, हे आरोप खोटा आहे. कारण इन कॅमेरा PM झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इथे असला कसलाही प्रकार होत नाही. इन कॅमेरा PMमध्ये त्याच्या दोन्ही किडनी आतमध्ये, शरीराच्या आतमध्येच होत्या. हा रुग्ण आपल्याकडे, मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी, हा आपल्याकडे दिनांक 24 जूनला भरती झाला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावरती 28 जूनला टिबिया प्लेटिंग आणि इलियाक क्रेस्ट बोन ग्राफ्टिंग अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात होती. ही जी शस्त्रक्रिया आहे, इलियाक क्रेस्ट बोन ग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतोय तो, आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे. हे चुकीचं आहे पूर्णतः. ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत, आपले जे सिनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चौकशी चालू आहे. त्यामुळे ते कुठल्या प्रकारे काय त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनवून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना सबमिट करणार आहोत. कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत. चौकशी अंती जर का जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.